नमस्कार. आज आपल्या अंबाबाईच्या मंदिरापाशी इथं बघा हे वडाचं झाड आहे. वडसावित्री पौर्णिमा आलेली आहे, त्याच्यामुळं वडाचं झाड बी उजवायचं आहे ना. आज आपल्या आईसाहेबाला अभिषेक आहे. ब्राह्मण काका आलेत. पुढील कार्यक्रम कंटिन्यू बघा. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आणि देवाधिकाचं तुम्हाला भरपूर बघायला मिळणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ बघत चला. आज कार्यक्रम छान असा इथं आपल्या आईसाहेबाच्या मंदिरात होणार आहे. तरी सर्व भक्तांनी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. धन्यवाद. हे झाड वडाचं आहे. आमच्या वडील असताना त्या टायमाला हे वडाचं झाड लावलेलं आहे. त्याचं आज वडसावित्री पौर्णिमा आल्यामुळं आज त्याचं उद्यापन पूजा आहे. म्हणून आज कार्यक्रम पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. एक असलेल्या कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः. हात पुसून घ्यायचे. तर जय अंबे भक्तांनो, आज बघा दोघं जण जोडीनं पूजेला बसलेले आहे. जणू की आम्ही लग्नामध्ये पूजेला बसलो तसं वाटत होतं. आणि काकांना जसं सांगेल त्याप्रमाणे आम्ही सगळी विधी केली आणि विधी करून आईसाहेबाचा पूर्ण अभिषेक आम्ही कसा चांगला होईल. आईसाहेबसुद्धा पूर्ण बघा आता पंचामृतनं काकांना आंघोळ घालायला लावलेली आहे. पूर्ण पंचामृत जे काय काका सांगतील त्याप्रमाणे आम्ही पूर्ण पूजेचं साहित्य आणलेलं होतं. आणि पूर्ण आईसाहेबाला पंचामृत जे आपल्या पार्टीत जे आराधीन बाया असतात त्यांनी सुद्धा एक तांब्या घालून घेतला. आणि आपल्या पार्टीची गायन कोकिळा सुमन बघा आराधीनसुद्धा मस्त आंघोळ घालत आहे आईसाहेबाला. आता मस्त मध्ये साडी नेसवूया. आईसाहेबाची साडी बघा अशी हिरवा कलर आज उठावून दिसतो म्हणून हिरवा कलरची साडी घेतलेली आहे. सुमन आराधनीला म्हणलं जरा धरू लाग साडी. दोघांनी मिळून साडी घातली. पूर्ण अशा प्रकारे पूर्ण निर्या केल्या. सुमन म्हातारीची बघा जी सुमन आराधीन आहे तिची खूप मदत असते मला. हे झाली आईसाहेबाची साडी पूर्ण. काका जसं सांगतील तसं आज अभिषेक केलेला आहे. आणि आता हार घालून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आईसाहेबाला हळद कुंकाचं आणि नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे. पण आता आपण वडाच्या झाडाकडं निघालेलो आहे. काका वगैरे सगळे रेडी आहेत. आणि आमच्या पार्टीची बघा आराधन बायाची तिथं आमचा हलगी मास्टर दगडू कांबळे सुद्धा सज्ज आहेत. असं वडाच्या झाडाकडे आपण निघालेलो आहे. तिथं आता काका सांगतील तसं पूजा करून घेऊ. पहिल्यांदा म्हणले की हात जोडून खाली ठेवा. सगळं हात जोडून तिथं फुलं द्या, गोळ खोबरं. सत्यवान देवता अखंड कृपा आशीर्वाद प्रीत्यर्थ ब्राह्मण कर्म द्वारा सत्यवान सावित्री वट उद्यापन पूर्वसंकल्पित आपण आज केलेला संकल्प. वडाच्या झाडाला पूर्ण त्याचं उद्यापन केलेलं आहे. ही अशी वटी भरली आहे वडाच्या झाडाची. आयाबाया बोलवून तिथं हळद कुंकाचा कार्यक्रम केला. आणि नंतर काका म्हणाले की वडाला एक छान अशी साडी घाला, हार घाला, एक प्रदक्षिणा घ्या म्हणले. आणि तिथून जोडीनं पाया पडलो. आणि मातंगणीची मंदिर आहे तिथं मातंगणी आहे तर त्याची सुद्धा पूजा करून घेतली. मस्तमध्ये सर्व आराधने हलगीचा गजर करून सर्व आराधने पूजा करून घेतली. नंतर म्हटलं आमच्या त्यांचं वडिलाचं योगदान आहे. ज्या वडिलांनी उभं केलं हे सगळं वैभव ते आमचे कैलासाचे संपत आपदला यांचे संबंधी आहे तिथं. तरी आम्ही सर्व जे वडिलांचे चेले आहेत त्यांना दर्शन घेण्यासाठी तिथं संबंधी ठेवलेले आहे, स्थापित केलेले आहे. तरी मस्त वडिलांना सुद्धा हार घातला. त्यांच्यापासून सगळं झालेलं आहे. आशीर्वाद दे म्हणलं. नंतर आपली जी नवरात्रीची 9 दिवसाची मूर्ती असते ती मूर्तीला सुद्धा हार घालून त्याची सुद्धा आज मस्तमध्ये पूजा करून घेतलेली आहे. आणि आराध्य मंडळ असं खुशीनं वाजवत आहे. मग म्हणलं शंख फुका. काका म्हणले आरती करा. आरतीला सुरुवात केली.
आरती झाल्यानंतर आराधने बायाने काय आयर आणली जोडीनं बसल्यामुळे. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय अंबे.